तर महाराष्ट्रातील एका गटानं तावडेंना राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। संजय राऊत यांचा रोख कुणाकडे हा प्रश्न सध्या आहे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तावडेंना भाजपकडून राज्यसभेवर संधी मिळालेली आहे। तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षामध्ये असतात, कोणत्याही पक्षामध्ये असतात, ते सतत पक्षाचं काम करत असतात। अशा वेळेला जर पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो। महाराष्ट्रातून त्यांना काही लोकांनी राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटानं विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तेव्हाचं चित्र होतं। पण विनोद तावडे नाउमेद न होता त्यांनी आपलं संघटनेतलं कार्य, संघटना बांधण्याचं कार्य त्यांच्या पक्षाच्या कायम ठेवलं। शरद पवार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राज्यसभेसाठी पवारांना मवियातील तीनही पक्षांचा पाठिंबा आहे। पवार अर्ज भरण्यासाठी आज स्वतः विधान भवनात जाण्याची शक्यता कमीच आहे। विधान भवनातील अधिकारी सिल्वर ओकवर जाणार अशी माहिती आहे। तर काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावावर सहमती असं संजय राऊतांकडून सांगण्यात आलं। संख्याबळ पाहता आदित्य ठाकरे यांची भूमिका योग्य होती असंही राऊत म्हणाले। त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवायला पाहिजे होती। शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय असं राऊत म्हणाले। सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली। खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे। ही भूमिका योग्यच होती। तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत यासाठी हा निर्णय आम्ही घेतला। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची दंतकथा आता